प्रत्येकाचा वेळ जर 6 तास रील बघण्यामध्ये जाणार असेल तर तो ज्ञान कधी मिळवणार? वाचनामुळं जेवढा आत्मिक आनंद मिळतो तेवढा कुठलीही कला देऊ शकत नाही. आणि त्यामुळं कितीही उद्या AI आलं, आणखी काय आलं तर त्यामुळं फरक पडणार नाही. पालक जर मोबाईल पाहत असतील तर मुलंही मोबाईल पाहतात. पालक जर पुस्तकं वाचत असतील तर मुलंही पुस्तकं वाचतात. मी पहिल्यांदा अशा उपक्रमात आलेलो आहे की जिथं पुस्तकांसाठी सगळे पालक एकत्र आलेले आहेत. मागच्या पिढीने दिलेला वाचनाचा वारसा, लेखकांची नावं, लेखकांच्या कविता, कवींच्या कविता या सर्व लहान मुलांपर्यंत आत्ताच्या पिढीपर्यंत पोचाव्यात, हा त्यातला मूळ उद्देश आहे. ॲक्च्युली मी असं म्हणणार नाही की वाचन संस्कृती मागे पडते, कारण आम्ही जेव्हा कवी संमेलन करतो मुलांचं तेव्हा आम्हाला जवळजवळ 80 नवीन कवितांच्या एंट्रीज इथे आल्या. मला वाटतं की नांदेड सिटीतली ही सोसायटी खरोखरच आदर्श मानावी लागेल की असा उपक्रम राबवत आहेत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. मी सध्या आहे पुण्यातील नांदेड सिटी या ठिकाणी. या ठिकाणी येण्याचं कारणही खास आहे, कारण या ठिकाणी गेले 3 वर्ष एक स्तुत्य आणि आदर्श असा उपक्रम राबवलेला आहे, तो म्हणजेच पुस्तकप्रेमी महोत्सव. या महोत्सवाचं यावर्षी खरं तर हे 3रं पर्व आहे जे उत्साहात सुरू आहे आणि याच ठिकाणी मी आलेले आहे. तुम्ही जर पाहत असाल तर वाचन संस्कृती जी आहे किंवा जे पुस्तकप्रेमी आहे त्यांच्यासाठी पर्वणी ठरणारा असा हा स्तुत्य असा उपक्रम नांदेड सिटीतील मंगलभैरव सोसायटीने राबवलेला आहे आणि यंदाचं त्यांचं हे 3रं वर्ष आहे. खरं तर या महोत्सवाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यासोबतच यावर्षी कशा पद्धतीनं त्यांनी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सर, काय सांगाल, हा जो स्तुत्य असा आदर्श असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर लहान मुलांचाच AI जग आहे, यामध्ये वाचन संस्कृती कुठले तरी मागे पडते असं आपण पाहतो. त्यातच हा जो उपक्रम आहे कसा फायदा होईल असं? नक्कीच फायदा होईल. पुण्यासारख्या ठिकाणी एका मंगलभैरव सोसायटीनं हा उपक्रम सुरू केला तर इतर सोसायट्यासुद्धा त्याचा कित्ता गिरवतील आणि हे प्रेरक ठरेल. कारण आता मला असं वाटतं की वाङ्मयाच्या नावावर किंवा मराठी भाषेच्या किंवा वाचनाच्या नावावर वाचक तरुण मुलं एकत्रित येत आहेत, एकमेकांना पुस्तकाचं आदान प्रदान करतात, ग्रंथाच्या कंटेंटबद्दल मजकुराबद्दल चर्चा करतात, साहित्याच्या भविष्याबद्दल, स्वतःच्या भविष्याबद्दल, प्रगतीबद्दल ग्रंथाच्या माध्यमातून चर्चा करतात. ही गोष्ट खूप चांगली आहे, महत्त्वाची आहे. आणि विशेषतः आता जी तरुण पिढी रीलमध्ये अडकती आहे त्या रीलमधून बाहेर पडावं आणि रिअल जग जर काय असेल वास्तववादी तर ते ग्रंथात आहे. आणि मगाशी मला सांगताना एक मुद्दा मला आता अधोरेखित करावासा वाटतो की वाचनामुळं जेवढा आत्मिक आनंद मिळतो तेवढा कुठलीही कला देऊ शकत नाही. आणि त्यामुळं कितीही उद्या AI आलं, आणखी काय आलं तर त्यामुळं फरक पडणार नाही. कारण प्रतिभा ही प्रत्येकाची वेगळी प्रतिभा असते. आता जसं आम्ही गमतीनं म्हणतो की AIनं काय फायदा होईल, फार उच्च कोटीचा फायदा होईल असं काही समजायचं कारण नाही आहे. तर प्रत्येकाची प्रतिभा वेगळी असते, प्रत्येकाची ज्ञानाची भूक वेगळी असते, त्याची दृष्टी विशाल असते. आणि त्यामुळं AIचा वापर करून घ्यावा जरूर प्रगतीसाठी, पण शेवटी आपल्या मेंदूला ताण द्यायचा झाला आणि डोळ्यांना दिशा द्यायची झाली तर ग्रंथांशिवाय पर्याय नाही. आणि ग्रंथा इतकं आत्मिक आनंद दुसरा कुठे मिळू शकत नाही. आजचं हे जे आयोजन होतं, तुम्ही गेले 2 ते 3 तास इथे सगळा अनुभव घेतला, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता? मला हे मंगलभैरवचं कौतुक करावंसं वाटतं की घरातलं एखादं लग्नकार्य असावं आणि त्यासाठी जसे उत्साहानं सगळे नातलग आप्त सगळे गोळा होतात तसे शब्दाच्या उत्सवासाठी, ग्रंथाच्या उत्सवासाठी तुम्ही ज्या ममत्वानं आणि ज्या प्रेमानं एकत्रित झालात ते पाहून
त्याच्यामध्ये मराठी भाषेची सेवा आहेच, पण साहित्य शारदेची सुद्धा सेवा आहे. आणि हा तुमचा आदर्श इतर सोसायट्यांनी आणि इतर जिल्ह्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. मी आता मुद्दाम सांगेन की सांगली जिल्ह्यामध्ये तर अशी एक चळवळ सुरू झालेली आहे की रात्री 7 नंतर अनेक गावामध्ये पूर्वी जसा गिरणीमध्ये भोंगा वाजायचा तसा भोंगा वाजवतात आणि संध्याकाळी 7 ते रात्री 11पर्यंत प्रत्येकाच्या घरातले टी व्ही बंद, प्रत्येकाचे मोबाईल बंद आणि सरपंच किंवा गावातले जे एल्डर्स असतात, जाणती माणसं असतात, ती प्रत्येक घरामध्ये वाड्यामध्ये जाऊन बघतात की मुलं वाचतायत की नाही. तर मुलांचं वाचन झपाट्यानं वाढलेलं आहे. कारण एका आंतरराष्ट्रीय सर्वेनुसार 24 तासामधले प्रत्येक स्त्री पुरुष लहान थोर प्रत्येकाचा वेळ जर 6 तास रील बघण्यामध्ये जाणार असेल तर तो ज्ञान कधी मिळवणार, तो अभ्यास कधी करणार. त्याच्या करिअरसाठी, स्वतःसाठी आणि व्यक्तिमत्वासाठी अभ्यासाची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे सगळे सोसायटीला आपल्या सगळ्या पडोशी शेजाऱ्यांना सगळं एकत्रित आणलं, त्याबद्दल या सोसायटीचं मला खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. थँक्यू सर. आज जो उपक्रम तुम्ही उपस्थिती लावली, एकूणच सगळं जे आयोजन होतं त्या आयोजनाबद्दल काय वाटलं? आणि खरं तर आजची ही पिढी आपण पाहतो की फास्ट फॉरवर्ड आहे आणि त्यातच वाचनासाठी आपण म्हणतो स्क्रीन टाईम वाढलेला आहे मुलांचा, परंतु वाचन कुठेतरी मागे पडते असं तुम्हाला जाणवतं आहे का? आणि जर जाणवत असेल तर आज अशा पद्धतीचे उपक्रम घेणं किती महत्त्वाचं ठरतं? खरं तर तशी ओरड आहे की वाचन कमी झालेलं आहे, पण प्रत्यक्षात मला तसं जाणवत नाही आहे. कारण नवी पिढी मोठ्या प्रमाणात वाचन करते आहे. कारण जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या पुस्तक महोत्सव असतील, ग्रंथ प्रदर्शन असतील, त्या ठिकाणी जेव्हा मी भेटी देतो तेव्हा तिथं जाणवतं की लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात वाचत आहेत. आता याला जबाबदार असतात त्यांचे पालक. तर पालक जर मोबाईल पाहत असतील तर मुलंही मोबाईल पाहतात, पालक जर पुस्तकं वाचत असतील तर मुलंही पुस्तकं वाचतात. तर अशा वेळी मी या सोसायटीचं खरोखरच कौतुक करू इच्छितो. कारण मी आजवर वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये गेलेलो असेल, मग तिथं बड्डे पार्टी असेल, तिथं रिसेप्शन असेल, मी पहिल्यांदा अशा उपक्रमात आलेलो आहे की जिथं पुस्तकांसाठी सगळे पालक एकत्र आलेले आहेत. आणि जेव्हा त्यांची मुलं पाहतात की आपले पालक पुस्तकाचा एक महोत्सव साजरा करत आहेत, पुस्तकाविषयी चर्चा करत आहेत, ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करत आहेत, तर याचा नक्कीच पुढच्या पिढीवर, तरुण पिढीवर खूप चांगला म्हणजे परिणाम होतो आणि ते पुस्तकांकडे खेचले जातात. तर असं अजिबात नाही आहे की स्क्रीन टाईम वाढतोय वगैरे, ही फक्त आपली ओरड आहे. प्रत्यक्षात खूप मोठ्या प्रमाणात वाचन चालू आहे. नक्की सर, हा जो उपक्रम आहे वर्षानुवर्षे असाच पुढे चालत राहावा, कशा पद्धतीने शुभेच्छा द्या? मी तर खरं शुभेच्छा यांना देण्यापेक्षा मी समस्त पुणेकरांना किंवा बाकीच्या सोसायटीजवाल्यांना शुभेच्छा देईल की तुम्ही असा उपक्रम तुमच्याही सोसायटीमध्ये राबवा. तुम्हाला जर तुमची सोसायटी आदर्श सोसायटी म्हणून एस्टॅब्लिश करायची असेल, कारण मला वाटतं की नांदेड सिटीतली ही सोसायटी खरोखरच आदर्श मानावी लागेल की असा उपक्रम राबवत आहेत. तर यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि भविष्यात आणखी मोठा हा महोत्सव होईल अशी मला आशा वाटते. पुस्तक मैत्री महोत्सवाचं यावर्षी 3रं पर्व आहे. आम्ही हा विचार 2 वर्षापूर्वी चालू केला आणि तो विचार हळूहळू वाढत गेला आणि त्याच्यामध्ये पूर्ण नांदेड सिटीचा समावेश झाला. पहिले आम्ही मंगलभैरव आमच्या सोसायटीपासून सुरुवात केली आणि आज 3ऱ्या वर्षी पूर्ण नांदेड सिटीतल्या वेगवेगळ्या सोसायटीज या उपक्रमामध्ये पार्टिसिपेट करतात. पुस्तक मैत्री महोत्सवाचं मूळ उद्दिष्ट आहे की मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि मागच्या पिढीने दिलेला वाचनाचा वारसा, लेखकांची नावं, लेखकांच्या कविता, कवींच्या कविता या सर्व लहान मुलांपर्यंत, आत्ताच्या पिढीपर्यंत पोचाव्यात, हा त्यातला मूळ उद्देश आहे. सर नक्कीच आता जी पिढी आहे, खरं तर आपण म्हणू ही जनरेशन जी आहे ती फार ॲक्टिव्ह आहे, परंतु जे मोबाईलसारखं जे डिव्हाइस आता हाती आलेलं आहे, वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडत चालली आणि त्यामध्येच हा उपक्रम आहे तो हातभार लावत त्यांना वाचनाची गोडी निर्माण. नक्कीच याच्यामध्ये ॲक्च्युली मी असं म्हणणार नाही की वाचन संस्कृती मागे पडते, कारण आम्ही जेव्हा कवी संमेलन करतो मुलांचं तेव्हा आम्हाला जवळजवळ 80 नवीन कवितांच्या एंट्रीज इथे आल्या. पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा विचार सुरू केला तेव्हा आम्ही जस्ट लेखकांना बोलवून वाचनाचे आणि कवितांचे काय प्रकार असतात हे लोकांपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये ॲक्च्युली कविता कशा लिहायच्या, लेखक लिहितात कसे, त्यांची थॉट प्रोसेस काय असते याच्यावरती आम्ही वर्कशॉप्स घेतले. त्यामधून आमच्या मुलांनी नवीन गोष्टी आणि नवीन कविता लिहिल्या आणि आज आपण 3ऱ्या पर्वात या सगळ्या कार्यक्रमाला एक स्पर्धात्मक स्वरूप दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये पुण्यातल्या बऱ्याचशा शाळा आज पार्टिसिपेट करत आहेत आणि जवळजवळ 400च्या वरती मुलांचा आज आपल्याला सहभाग इथे मिळालेला आहे. तर याच्यामध्ये आपण ग्रंथदिंडीने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आपण पालखी बघतच असाल इथे. त्यानंतर आपण घोषवाक्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा की ज्याच्यामध्ये मुलं साहित्याशी निगडीत वेशभूषा करून येतात आणि घोषवाक्य म्हणतात.
ढोल ताशाच्या गजरात पूर्ण मिरवणूक निघते. त्याच्यानंतर ग्रंथालयाचं उद्घाटन होतं तिथे ग्रंथ प्रदर्शनाचं. आणि फक्त पुस्तक प्रदर्शन नाही तर त्यामागचा विचार की नक्की प्रकार काय आहेत, पुस्तकांचे प्रकार काय आहेत, कवितांचे प्रकार काय आहेत, हे सगळे लोकांपर्यंत पोचावेत आणि मुलांपर्यंत पोचावेत. म्हणून आम्ही इथे मान्यवर लेखकांना आणि कवींना बोलवतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध कवींचं कविता सादरीकरण होतं. लेखक त्यांचे विचार मांडतात आणि मुलांचं आणि मोठ्या माणसांचं सुद्धा ही एक आम्हाला खास पर्वणी असते की या सगळ्या लेखकांची आणि कवींची इंटरॅक्ट करायची. तर हे संध्याकाळचं पुढचा कार्यक्रम आहे ते खूपच छान असतात, ज्याला पूर्ण नांदेड सिटी सहभागी होते. नमस्कार, मी प्राध्यापक राहुल दळवी, SP कॉलेज पुणे. या सोसायटीच्या माध्यमातून समाजभान जपणारा, व्यक्तिमत्वाचा विकास करणारा आणि नवीन पिढ्यांना वाचन संस्कृतीची आवड निर्माण करणारा उपक्रम म्हणून याकडे बघता येईल. मी अशी इच्छा आणि व्यक्त करतो की या माध्यमातून आम्ही जो उपक्रम घेतो तो निश्चितपणे खूप चांगला आहे व्यक्तिमत्व विकासासाठी, विद्यार्थ्यांसाठी. वेगवेगळ्या सोसायट्यांनी शहरातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या सोसायटींमध्ये अशा प्रकारचे उपक्रम चालू करावे जेणेकरून वाचन संस्कृती वृद्धिगत होईल. मराठी संस्कृती, मराठी साहित्य याच्यातून सर्वदूर पोहोचेल. धन्यवाद. नमस्कार, मी सुधीर देशमुख, मंगलभैरवमधील रहिवासी. गेले 3 वर्ष झाला मी मंगलभैरव मित्रमंडळाच्या वतीने हा पुस्तक मैत्रीचा कार्यक्रम करत आहे आणि यातून आमचा उद्देश की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो किंवा समाजाची प्रगती करायला, समाजाला एक चांगलं वळण लावायसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे आणि त्याचं आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर व्हायला लागलं आहे. मी जयश्री जावळे, मुख्याध्यापिका आहे मी. आणि आपण जर पाहिलं तर आम्ही 3 वर्ष झाला हा उपक्रम राबवतो आहे आणि विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमांमधून खूप छान कार्यक्रम होतात. वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, काव्य सादरीकरण स्पर्धा आणि कवी संमेलन हे विद्यार्थ्यांसाठी मोटिवेट करणारं, त्यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम या पुस्तक मैत्रीमधून होतो. ही एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की मुलांसाठी असे कार्यक्रम करणारा हा कार्यक्रम आहे आणि याच्यासाठी हे लोक सगळेजण काम करत आहेत. नमस्कार, माझं नाव सुनील भोंगाणे आहे. हा जो आमचा पुस्तक मैत्रीचा कार्यक्रम आहे, गेल्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम करतो आहे. याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे, वाचन संस्कृती जोपासली जावी. आणि वाचन संस्कृती यासाठी जोपासली जावी की आज बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी आज मुलांकडे मोबाईल आहे. पण मला असं म्हणायचं की मुलांना मोबाईलसमोर किंवा लॅपटॉपसमोर बसवण्यापेक्षा पुस्तकासमोर जर बसवलं तर नक्कीच देशाचा विकास. लहान मुलांना म्हणजे याच्यातनं फक्त आम्ही जे एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून देतो आहे त्याच्यामधून मुलंच संयोजक आहेत, मुलंच ऑर्गनायझर पण आहेत, मुलंच आमचे इथे आम्हाला आयडिया पण सुचवतात की काका आम्ही यावर्षी करू. तुम्ही जर बघत असाल तर ही जी सजावट आहे ही सुद्धा रात्री मुलांनी केलेली आहे. आणि याच पद्धतीनं नवीन नवीन ज्या काही आयडिया असतात, नवीन लेखकांसोबत त्यांची ओळख होणं, त्यांच्यासोबत फोटो काढणं आणि त्या लेखकाचं परत पुढल्या वर्षी म्हणजे मी ह्या लेखकासोबत फोटो काढला आहे ना, मग आता मला त्यांचं पुस्तक आणून द्या बाबा, हा जो वाक्य असतं, हे जे वाक्य असतं ना, हे अगदी खूप आवडतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही प्रयत्न करत असतो. नमस्ते, मी अविनाश लगड. आज पुस्तक मैत्री महोत्सवचा वर्ष 3रं चालू आहे. या कार्यक्रमाचं नियोजन ज्या सोसायटीने केलेलं आहे, मंगलभैरव सोसायटी नव्हे तर नांदेड सिटीने केलेलं आहे. आणि या सोसायटीच्या ज्या नियोजनाचं प्लॅनिंग आहे ते मुलांच्या आधुनिक युगातल्या पुस्तकाच्या वाचनाचं स्वरूप वाढावं आणि पुस्तकांचं वाचन वाढावं यासाठी आहे. हा कार्यक्रम फक्त नांदेड सिटीपुरता लिमिटेड न होता तो भविष्यात मोठ्या स्वरूपात बाहेर पडावा आणि तो मुलांमध्येच नव्हे तर वाचकांमध्ये याची पर्वणी व्हावी आणि वाचन वाढावं हा मेन उद्देश आहे. कसं वाटलं तुम्हाला एकूणच यांनी जी मेहनत घेतली? खूप सुंदर. या मेहनतीच्या मागे जे कष्ट आहेत, ते जे काम करणारे लोक आहेत ते खूप स्वतःच मुळात वाचक आहेत. मी याचा एक अनुभव घेतलेला व्यक्ती आहे. मी वाचन कधी करत नव्हतो, पण वाचनाच्या या पर्वणीमुळे मी स्वतः वाचन करायला सुरुवात केली. त्यामुळं हा कार्यक्रम असाच पुढे कंटिन्यू व्हावा आणि याला मोठं स्वरूप मिळावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सर.